ठेवून मला वाटतं की मुख्यमंत्री महोदयांनी वारकऱ्यांकरता उपलब्ध केलेला मला वाटतं हा सन्मान निधी आहे. का बरं? वारकऱ्यांकरता त्यांनी जे काही दिलं आहे मला वाटतं की तो वारकऱ्यांचा सन्मान आहे. ज्यांनी आतापर्यंत कधी वारकऱ्यांचा सन्मान काय ज्यांना कळत नाही, मुळात ज्यांना सन्मान हा शब्दच कळत नाही, त्यांना हा सन्मान निधी काय कळणार? तर माझं त्यांना सांगणं आहे की उचलली जीभ लावली टाळ्याला. त्यांनी आता हा उपाध्याय सगळा सोडून द्यावा. सरकारने आत्तापर्यंत अनेक चांगले निर्णय घेतलेत, पण तो प्रत्येक निर्णय घेतल्यानंतर त्याला नकारात्मक कसं केलं पाहिजे याच्यामध्ये मला वाटतं की त्यांनी PhD केली आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचं हा एक विशेष आहे. एक आपण त्याच्याकडे किती विशेष त्याला विशेषत्व द्यायचं हे आपण सगळ्यांनी बघणं गरजेचं आहे. खरं तर वारकरी संप्रदाय मुख्यमंत्री मोदयांनी जे काही 20,000 रुपये सन्मान निधी उपलब्ध करून दिला याचं त्यांनी स्वागत केलं आहे. वारकऱ्यांकडनं याला त्याच अग्रलेखामध्ये असं म्हटलं गेलं की वारकऱ्यांकडनं याला विरोध आला. खरं तर विरोध आला नाही आहे, विरोध आला आहे असं रंग आपण म्हणू की ते त्यात रंग भरलेत, ते चित्र रंगवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. का बरं? खरं तर जे काही मंडळी याच्याविषयी बोलत आहेत, बाबांनो कधीतरी तुम्ही त्यांची पार्श्वभूमी तपासा, त्यांचे बोलविते धनी कोण आहेत हे तपासा. अध्यात्मासारखा इतका स्वच्छ निर्मळ प्रांत, पण त्यातही ही मंडळी मला वाटतं की काहीतरी त्याच्यामध्ये आपण म्हणू की नकारात्मकता पसरवण्याचं काम करतात. कालच मी संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्यामध्ये गेलो होतो. संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्यामध्ये गेल्यानंतर मला मुक्ताईनगरमध्ये ठाई फलक दिसले की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आम्ही मनापासून आभार मानतो. का बरं? तर मुक्ताईनगर जवळपास त्या मराठवाड्यातनं विदर्भातनं येणाऱ्या ज्या काही दिंड्या आहेत त्यांची वाटचाल ही 30 दिवसांची 35 दिवसांची आहे. पण इतकी मोठी वाटचाल करत असताना त्यांना ज्या ज्या काही समस्या येतात त्या समस्यांचं सगळं एक निराकरण करण्याकरता मुख्यमंत्री मोदयांनी उपलब्ध करून दिलेला हा निधी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे ज्यांना कधी वारकऱ्यांविषयी आत्मीयताच नाही आहे, त्यांच्याविषयी प्रेमच नाही आहे, त्याला या निधीचं महत्त्व काय करणार? ते मला असं वाटतं की वारकरी संप्रदायातल्या ज्या काही गरजू दिंड्या आहेत, जे काही महत्त्वपूर्ण लोक लांबचा पल्ला गाठून येत आहेत, त्यांना ज्या ज्या सुविधा लागतात त्या सुविधा उपलब्ध होण्याकरता या निधीचा खूप मोठा फायदा होणार आहे. त्या अग्रलेखामध्ये अजून त्यांनी मुद्दा मांडला होता, त्याचं म्हटले होते की वारकऱ्यांमध्ये एक प्रकारे हा मिठाचा खडा टाकला आहे. अहो राऊत म्हणणार त्यांना चुकीचंच वाटतं आहे. आणि तो म्हणतात की त्या राऊत म्हणण्यापेक्षा त्यांना आपण डाऊटफुल व्यक्तिमत्व म्हणजे ते राऊत. त्यांच्याकडे काम धंदाच काय उरला नाही आहे, उठायचं आणि बरळायचं. तर त्यांना माझं सांगणं आहे की बाबांनो, मुख्यमंत्री मोदयांनी हा जो निर्णय घेतला आहे हा निर्णय म्हणजे निरपेक्ष भक्तीचं एक मोठं उदाहरण आहे. तुम्ही म्हणताय की मिठाचा खडा टाकला, मिठाचा खडा तुम्ही टाकताय. का बरं? मुख्यमंत्री महोदय हे तर आपलं कर्तव्य बजावत आहे. आपल्या सगळ्यांना, संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की मागील काळात नेमकं काय घडलं आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी. आता हे जे बोलतात त्यांना राज्याविषयी काय कळणार आहे? महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक परंपरेमधला केंद्रबिंदू म्हणजे वारकरी संप्रदाय, आणि त्या वारकऱ्यांकरता काही काम करणं म्हणजे ते राज्याकरता काम करणं. वारकरी बिजर ओवली आहेत. आज समाजाची जी काही समता दिसते, महिलांकरता काही चांगले आपल्याला झालेले निर्णय दिसतात किंवा एकता दिसते, म्हणजे विविधतेत एकता दिसते, हे सगळे निर्णय वारकरी संप्रदायाने घेतलेत. आणि त्या वारकरी संप्रदायाला जर केंद्रबिंदू ठेवून राज्य सरकार काही निर्णय घेत आहे, महायुती सरकार काही निर्णय घेत आहे, तर हा मिठाचा खडा नाही आहे, हा साखरेचा खडा आहे. कारण वारकऱ्यांनी आनंदाने जल्लोषात पुष्पवृष्टी करून आमचं स्वागत केलं. मुक्ताबाईंसारखा पहिल्या मानाच्या पालख्यांमधले स्त्री संत त्या मुक्ताबाईंच्या 175 पेक्षा अधिकच्या दिंड्यांनी एक निर्धार केला आहे की आषाढी दिवशी, आषाढीच्या पूजेनंतर आम्ही मुख्यमंत्री महोदयांना खऱ्या अर्थानं त्यांचा अभिनंदनाचा ठराव पास करतो. त्यामुळे त्यांनी नुसतं बोलणं म्हणजे मला वाटतं की त्या बोलण्याला आपण अधिक महत्त्व देण्यात काही तथ्य नाही आहे. त्यामुळे वारकऱ्यांची सेवा आहे. मुळात त्यांनी असंही म्हटलं की वारकऱ्यांची सेवा करताना सरकारनं अनेक उपाययोजना केल्या पाहिजेत. सरकारने वारकऱ्यांना नेमकं काय लागतं तुम्ही रस्त्यांचं बघा, तुम्ही त्यांना काही बाकीच्या अन्य व्यवस्थेचं बघा, मोबाईल टॉयलेट्स बघा, स्वच्छता बघा, हे असं त्यांनी आज म्हटलं आहे. मुख्यमंत्री महोदयांनी 14 जून रोजी ही बैठक घेतली होती सह्याद्री अतिथीगृहावरती. कदाचित ते सामानाचे काय संपादक वगैरे असतील काय, पण अद्याप त्यांचं नियमित वाचन नाही. मधल्या काळात ते खूप पळालं आहे, पण हाती पाहिजे असं यश नाही आलं. मुख्यमंत्री महोदयांनी जी काही प्रत्येक वेळी षटकार मारला आहे त्या दुःखात ते अजूनही आहेत. त्यामुळे कदाचित त्यांनी शासनाकडनं येणाऱ्या बातम्यासुद्धा वाचायचं बंद करून टाकलेले दिसत आहे. आपण सगळे वृत्त वाहिन्यांचे या ठिकाणी प्रमुख आहात. सगळ्यांनी तिथं त्या दिवशी दाखवलं होतं बातम्यांमध्ये की गव्हर्नमेंटनी काय काय निर्णय घेतले, मुख्यमंत्र्यांनी काय काय निर्णय घेतले, पण कदाचित त्यांना याच्या अजून ते अनभिज्ञ आहेत. त्यामुळे मी एकदा पुन्हा सांगू इच्छितो की मुख्यमंत्री महोदयांनी एकतर सह्याद्री अतिथीगृहावरती या सगळ्या वारकरी मंडळींना 7-10 जे काही पालखी सोहळे मानाचे आहेत त्यांच्या प्रमुखांना आदरपूर्वक तिथे बोलवत त्यांना निमंत्रण देत एक प्रकारे त्यांचं संतपूजन केलं. या सगळ्या बैठकीमध्ये एक ऐतिहासिक निर्णय झाला. तो म्हणजे काय
की आपण वारकऱ्यांकरता गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 5 लक्ष रुपयांचा विमा कवच द्यायचा. खरं तर वारीच्या वाटेवरती अनेक खडतर प्रसंग असतात. 28 दिवसांचा, 30 दिवसांचा, असे अनेक दिवसांचा प्रवास असतो. कधी एखाद्याला मधुमेह असतो, कोणाला बीपीचा त्रास असतो, अन्य कोणी वृद्धाप असतं. एखाद्या वेळी जर एखाद्याचा अपघाती दुर्दैवानं जर मृत्यू झाला तर बाबांनो, हा वारकरी माझ्या कुटुंबातला सदस्य आहे. हे काही जुनं सरकार नाही आहे की घरी बसूनच 2 दिवस जायचं फक्त इतक्या अख्ख्या कालावधीत आणि घरी बसून ऑनलाईन सरकार चालवायचं नाही. मुख्यमंत्र्यांनी महोदयांनी जो निर्णय घेतला त्यांचं म्हणणं आहे की एखाद्या वारकऱ्याला जर अपघात झाला, एखाद्या वारकऱ्याला जर अपघाती निधन झालं तर आपण त्याला 5 लक्ष रुपये विमा कवच दिला पाहिजे. का बरं? तर तो वारकरी हा माझ्या कुटुंबातला सदस्य आहे. तो वारकरी म्हणजे काय? तो वारकरी हा राज्यातल्या मुख्य संस्कृतीचा घटक आहे. त्यामुळे त्याला रुपये 5 लाख रुपयांचं अनुदान दिलं आहे. एखाद्याचा जर कायमस्वरूपी एखादा अवयव पूर्णतः निकामी झाला तर त्याला रुपये 2.5 लाखांचं. काही रुग्णालयाचा खर्च आहे 1.5 लाख, 25,000, 50,000 अशी काही उपाययोजना मुख्यमंत्री मोदयांनी केल्यात. कदाचित त्यांनी ते वाचलं नाही. तिसरं, निर्मल वारी. वारीच्या अनुषंगाने ज्या गावांची लोकसंख्या